हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत 2026 याबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यामध्ये आपले मुहूर्त, दिवस, सण साजरा करण्याची पद्धत, त्यानंतर आपली मकर संक्रांती देवी कशावर बसून आलेली आहे, तिने कोणते वस्त्र धारण केलेले आहेत, शुभ मुहूर्त, दान काय करावे, कोणते कर्म करावे, या सर्वांविषयी माहिती पाहणार आहोत। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। 2026 मधील मकर संक्रांत ही 14 जानेवारी रोजी बुधवारी या दिवशी येते। त्याचा शुभ मुहूर्त 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते संध्याकाळी 5:45 या काळात आहे। या काळालाच पुण्यकाळ म्हटला जातो। या वेळेत दान करणे अधिक शुभ मानले जाते। त्यानंतर आपण पाहणार आहोत सण साजरा करण्याची योग्य पद्धत आणि कोणकोणत्या पद्धती आहेत। यामध्ये पहिली पद्धत आहे की स्नान करणे। तर स्नान करत असताना जे आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून ते स्नान करण्यासाठी घेणे। दुसरी पद्धत आहे दान करणे, जसं की नवीन वस्त्र दान करणे किंवा आपल्याला जे शक्य असेल ते वस्तू, धन किंवा आपली जी इच्छा असेल ते दान करणे। त्यानंतर पुढची पद्धत आहे तिळगुळ। मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना छान तिळगुळ देऊन शुभेच्छा देतो आणि मकर संक्रांतीसाठी शुभेच्छा देऊन आपण गोड गोड बोलण्याचे वाक्य उच्चारतो। त्यानंतर पुढची पद्धत आहे सुवासिनींची पूजा। तर या ठिकाणी ज्या सुवासिनी महिला असतात त्या एकमेकांना हळदी कुंकू लावून एकमेकांचा सुवासिनींचा मान राखतात। त्यानंतर आपल्याकडे जे सुगडं असतं महिलांकडे तर ते सुगडं एकमेकींना देतात। त्यानंतर पुढची सर्वात आवडती पद्धत सर्वांची म्हणजेच पतंग उडवणे। पतंग उडवणे सर्वांनाच आवडतं। मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वजण आवर्जून खूप सारे पतंग उडवतात। आकाश एकदम रंगीत पतंगांनी भरून जातं। आता आपण पाहूयात की यावर्षी मकर संक्रांती देवी जी आहे ती कशावर आलेली आहे, तिने कोणता रंग परिधान केलाय, कोणते शस्त्र परिधान केलेत, त्यानंतर तिचे वाहन काय आहे, आपण काय दान करावे, संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या करू नयेत, या सर्वांची माहिती पाहणार आहोत। बहुतांशी यावर्षी सर्वांना प्रश्न आहेत की यावर्षी मकर संक्रांत 2026 मधील मकर संक्रांत ही 14 तारखेला आहे की 15 तारखेला। तर यावर्षीची मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे आणि त्याचा शुभ काळ दुपारी 3:06 ते संध्याकाळी 5:45 हा आहे। सूर्य प्रत्येक महिन्याला आपली राशी बदलतो, तर जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते। मकर संक्रांत हा खूप जास्त प्रमाणात सर्वत्र साजरा केला जाणारा, आनंद उत्सव साजरा केला जाणारा सण आहे। मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो, त्यामुळे मकर संक्रांत ही खूप विशेष मानली जाते। इंग्रजी महिने सुरू झाल्यानंतर पहिला सण पहिला सण हा मकर संक्रांत असतो, त्यामुळे तो अजूनही खास असतो। यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे। योगायोगाने यावर्षी एकादशी, शक्तिला एकादशी त्याच दिवशी आलेली आहे, त्यामुळे एकदम अतिशय शुभ अशी तिथी ही मानली जाते आणि हे दोन्ही गोष्टी एकत्र येऊन खूप छान पद्धतीने साजरा केल्या जात आहेत। बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। या पुण्य काळाला मकर संक्रांत म्हटले जाते। 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सायंकाळ 6:20 आहे। या वेळेत वाण, वौसा, वाण देणे, तिळगुळ देणे, दान धर्म करणे, जप करणे, पूजा अर्चा करणे हे सर्व केलं जाऊ शकतं आणि हे सर्वजणांनी करावं। संक्रांत म्हणजेच देवीचं रूप आहे। तिने परिधान केलेल्या वस्तू, अलंकार, वाहन टाळायच्या असतात। प्रत्येक वर्षी वस्त्र, शस्त्र, वाहन यात बदल होतो। 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मकर देवीने वाहन वाघ, उपवाहन घोडा, तर वस्त्र पिवळे परिधान केलेले आहेत। तिचे शस्त्र गदा असून केशराचा टिळा तिने लावलेला आहे।
वयाने कुमारी आहे आणि तिची स्थिती बसलेली आहे, त्यामुळे देवीने परिधान केलेल्या गोष्टी टाळाव्यात. वासासाठी जाईचे फूल तिने हातामध्ये घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. जाती सर्प व मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहे, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. यावर्षी संक्रांती देवीचं असं स्वरूप आहे. पायस म्हणजेच खीर म्हणजेच दुधाचे पदार्थ यावर्षी टाळावेत. देवीने परिधान केलेल्या वस्तू टाळाव्यात. तर आता पाहूयात संक्रांतीच्या काळामध्ये आपण काय करावे व काय करू नये. आपण अगोदर पाहूयात की काय करायला हवं. तर याच्यामध्ये जप तप करणे, स्नान करणे, हवन करणे, तर्पण करणे हे सर्व पुण्य काळात करावे. तीळ दान करणे या सर्व गोष्टी कराव्यात. त्यानंतर काय करू नये तर ब्रह्मचर्य पाळावे, दात घासणे टाळावे, कठोर बोलणे टाळावे, वृक्ष गवत तोडणे हेही टाळावे आणि सर्वात महत्त्वाचं गाई म्हशींची धार काढणे हेही टाळावं. त्यानंतर पर्व कालामध्ये काय दान द्यावे. भरपूर जणांचा प्रश्न असतो की दान काय द्यावे. तर नवे भांडे दान द्यावे, गाईला घास अन्न घालावे, तिलपात्र दान करावे, गूळ, तीळ, सोनं, भूमी दान करावी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्तीने दान द्यावेत. ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ते दान करावं. यावर्षी किंक्रात 15 जानेवारी 2026 मध्ये येत आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात साजरी केली जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत देवीने किंक्रातासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. त्यालाच करी दिन असेही म्हणतात. दान देण्याची संकल्पना आहे, ज्यामध्ये असे म्हटले जाते, जे दान संक्रांतीच्या दिवशी दिलं जातं ते सूर्य प्रत्येक जन्मात आपल्याला देत असतो. मग ते अन्न, वस्त्र, भांडी, वस्तू, भूमी काहीही असो. त्याचबरोबर विद्या, नेत्र, श्रमदान यथाशक्तीने द्यावेत. संक्रांतीच्या दिवशी पूजले जाणारे खण, ज्याला सुगडी, बोळी असं देखील म्हटलं जातं, ते सुद्धा एक प्रकारचे दान आहे. कारण सुवासिनी हळदी कुंकू देऊन ओटीमध्ये एकमेकींना सुगड्यामधील जे काही आपण तयार केलेलं असतं ते ओटीमध्ये भरतात. आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठवून सूर्यास आपण एक तांब्याभर पाणी, तांब्या हा तांब्याचा असावा, त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये कुंकू, तीळ, लाल फूल टाकून ते सूर्याला अर्पण करावे आणि त्याचबरोबर आपण मंत्र उच्चारावा. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम रवीय नमः. अशा प्रकारे सूर्याची नामं घेऊन आपण त्या ठिकाणी सूर्याला प्रणाम करायचा आहे. सकाळी सकाळी आपण जर सूर्याला लवकर उठून प्रणाम केला तर आपल्यामध्ये जे डी जीवनसत्वाची कमतरता असते तीही भरून निघते आणि सकाळी लवकर उठल्याने मोकळा श्वास आपल्याला मिळतो, ज्यामुळे ऑक्सिजन विपुल प्रमाणात आपल्या शरीरात येऊन आपल्याला एकदम ताजेतवाने आणि फ्रेश वाटतं. हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे सूर्याला सकाळी लवकर जल अर्पण करण्याचं. त्यानंतर आपण पाहूयात की आजच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणं अत्यंत पवित्र मानलं जातं, पण गंगा नदीत स्नान करणं हे प्रत्येकाला शक्य नाही आहे. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या घरामध्ये जे पाणी अवेलेबल आहे त्यामध्ये तीळ टाकून स्नान करावं, किंवा जर गंगाजल असेल तर 2 ते 3 थेंब गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने स्नान केलं तरी चालेल. त्यानंतर आपण पाहूयात की तिळगुळ हे जे आहेत हे उष्णता वाढवतात शरीरामध्ये आपली. त्यामुळे उष्णतावर्धक पदार्थ खाल्ल्याने आपली जी उष्णता भरून काढण्याची जी गरज आहे शरीराची ती पूर्ण होते आणि आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे आवर्जून तीळ आणि गुळाला एकत्र करून छान चिक्की, लाडू त्याचे इतर पदार्थ बनवून ते एकमेकांना दिले जातात. यातला महत्त्वाचा भाग असा असतो की सुगडं पूजन. यामध्ये एक सुवासनी 5 सुगडे पूजती. एका सुवासनीच्या नावाची 5 सुगडे असतात, ज्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये उगवणारे गाजर, गहू, घेवडा, बोर, वटाणा, ज्वारीचे कणीस, शेंगदाणा, हरभरा हे सगळे पदार्थ एकत्र करून त्यामध्ये भरले जातात.
आणि ज्यावेळी सर्व सुवासिनी एकत्र येतात त्यावेळेस ओटीमध्ये ह्यातलं साहित्य दिलं जातं. मकर संक्रांत हा शेतीशी संबंधित सण असल्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी शेतामध्ये पिकले जाणारे जे पीक असते तेच सुगड्यामध्ये घेतले जातात. सगळा ओसा तयार करणे, सुगड्याचा त्याच्यामध्ये ओसा भरणे आणि तो पूजेसाठी किंवा दान देण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर यावर्षीचा हळदी कुंकू कार्यक्रम जो आहे तो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आहे. म्हणजे 14 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. यानंतर भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगी केली जाते. तर सर्वांनाच माहिती असेल की जे आपल्या शेतामध्ये पिकले जाणारे जे अन्नपदार्थ असतात, अन्नधान्य, ते सर्व एकत्रित करून जे त्या वातावरणामध्ये पिकतात ते सर्व एकत्र करून त्यामध्ये छान तीळ टाकून एकदम छान अशी भाजी केली जाते आणि ते सर्वजण आवडीने खातात. त्यालाच म्हणतात भोगी. संक्रांतीच्या दिवशी काळा रंग घालणे शुभ मानले जाते. यामागचं कारण असं की काळा रंग हा गडद रंग असतो, तो उष्णतावर्धक असतो आणि थंडीच्या दिवसात जर आपण काळा रंग परिधान केला तर आपल्या शरीरावरती एक उष्णता तयार होते, आपल्याला थंडी कमी वाजते. या कारणाने संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळे कपडे घातले जातात. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.